हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी जो महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा लढा उभारला गेला आहे, त्याची पुढली दिशा ठरवण्यासाठी, पुढचं आंदोलन आणि रूपरेषा ठरवण्यासाठी उद्या रविवारी पुणे येथे सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी विमानतळाजवळ त्या ठिकाणी राज्यस्तरीय बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला जवळपास 465 डेलिगेट्स, प्रमुख बंजारा समाजातील नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। खरं म्हणजे एवढे मोर्चे झाले, आज 49 मोर्चे झालेले आहेत आणि तरी सरकार झुकत नाही, ढुंगून बघत नाही, अनदेखी करणं चालू आहे। मला क्यू येते सरकारची की एवढा मोठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याच्याबद्दल कोणी ब्र बोलायला तयार नाही, ना मुख्यमंत्री बोलत, ना उपमुख्यमंत्री बोलत, कोणी मंत्री बोलत नाही। आमचे तर अनेक मंत्री पळून गेल्यासारखेच, कुठे गेले माहीत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये समाज व्यथित झालेला आहे आणि त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये काय निर्णय होईल हे महत्त्वाचं आहे। तरी तुमच्या समजून काय नाही, खरं आहे की एक 4 कोटी समाजात मराठा समाज आहे, त्याच्या पुढे सरकार झुकतं, लोटांगण घेतं त्यांच्या समोर, आणि आम्ही 13 करोड आहोत देशामध्ये, तरी त्याकडे मात्र लक्ष देत नाही सरकार। हा काही महाराष्ट्राचा इश्यू राहिलेला नाही आहे, हा देशाचा इश्यू झाला आहे। कारण हा पूर्ण देशामध्ये आमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे। अगदी कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, सगळीकडे आमचा समाज भरून पडलेला आहे। जसं इथे आहे तसं तिकडे आहे। तर हा लोन पूर्ण महाराष्ट्रातून देशामध्ये जाणार आहे। त्यामुळे याच्याकडे कमीत कमी जर देवाभाऊ बघत नसतील तर पंतप्रधानांनी बघायला पाहिजे। सेंट्रल आयबी कुठे गेली? आयबी कडनं काय रिपोर्ट जात नाही का की सगळं काय चाललंय का? महाराष्ट्रामध्ये एवढं आंदोलन पेटलं असताना सरकार म्हटलं झोपल्यासारखं आहे, अजूनही झोपेत आहे, त्यांची झोप काही उघडली नाही। आणि म्हणून हा जो लढा आहे तो आणखी तीव्र करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली। दादा, बंजारा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, उद्या त्यांनी ठरवलं एकत्र आले तर सरकार पण उलटवू शकतात, एवढी ताकद आहे। बघा, सरकार हे खरं आहे की जे बंजारा समाज आहे याचा इतिहास असा आहे, ज्यांच्या बरोबर राहिले ते सत्तेत राहिले। गेली 40-50 वर्ष काँग्रेसचा ब्लाइंड वोटर होता, त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर होते। मी जेव्हा बीजेपी जॉईन केली त्यानंतर हळूहळू मी बीजेपीकडे आमच्या लोकांना वळवण्याचं काम केलं, महाराष्ट्रातच नाही, मध्य प्रदेश वगैरे सगळीकडे गोपीनाथ मुंडेच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं आहे, सगळ्यांना माहीत आहे। परंतु ते आम्ही केलं, ठीक आहे, परंतु आता आम्हाला असं वाटायला पाहिजे की आम्ही चूक केली होती। भारतीय जनता पार्टीकडे आमचा समाज वळलेला होता, तो आता हळूहळू ते बाहेर पडेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे एकच आरक्षण दिलं नाही तर भारतीय जनता पार्टीला मुकावं लागेल। समाजामुळे परत समाज काँग्रेसकडे वळू शकतो, राष्ट्रवादीकडे वळू शकतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे वळू शकतो।